मिळणार तो शुद्ध कोकणचा काजू म्हणजे प्युअर कोकणचा काजू मिळणार तुम्हाला. बघा असा बघा बदाम मधला फरक तुम्ही बघू शकता. हा कॅलिफोर्निया बदाम आहे, हा मामरा बदाम आहे. ही 150 रुपये किलो आहे. पावडर पण आहे बघा, खारीकची पावडर आणि खारीकची स्लाइस पण इथे खारीकची स्लाइस पण मिळतील तुम्हाला. त्याच्यापेक्षा थोडा लहान आहे. नाही हा दाखवतोय बघा. हा बी वाला काळा मनुका आहे आणि हा बिगर बी वाला काळा मनुका आहे. तुम्ही पुण्यातील प्रसिद्ध ड्रायफ्रुट्स मसाल्यांचे शॉप शोधताय का? चला तुम्हाला दाखवतो. यश ड्रायफ्रुट्स मसाले, ड्रायफ्रुट्स आणि आयुर्वेदिक जडीबुटीचे शॉप तुम्हाला गेले 50 वर्ष ग्राहकांच्या सेवेत आहे. हे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन, तिथून तुम्ही आत बाहेर आला की राईट साईडला वळायचं. हे शुक्रवार पेठ 11 मारुतीकडे जातो. बघा हे यश ट्रेडर्स, निवडक दर्जाचे सुकामेवा मसालेचे पदार्थ आणि काष्ट औषधीचे होलसेल डीलर. नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता आपण ड्रायफ्रूटचे तुम्हाला होलसेल शॉप दाखवणार आहे. इथे प्रकार ड्रायफ्रूट, भरपूर प्रकारचे ड्रायफ्रूट आणि आउट ऑफ कंट्रीजले पण ड्रायफ्रूट तुम्हाला इथे मिळणार आहे. तर मी तुम्हाला घेऊन आलेले यश ट्रेडर्स शुक्रवार पेठेमध्ये आला की प्रभू कृपा सोसायटीमध्ये शॉप नंबर 1 आणि 2 महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 2च्या शेजारी हे शॉप आहे आणि गेले 50 वर्ष झाले ग्राहकांच्या सेवेत आहे. आणि त्यांच्याकडे कोणते कोणते प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिळतात ते बघू. आणि तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओ चालू करू. सर्व दर्शकांना नमस्कार. आमचं यश ट्रेडर नावाने शुक्रवार पेठेमध्ये महात्मा फुले मंडईच्या मागच्या बाजूला ड्रायफ्रुट, मसाल्याचे पदार्थ आणि जडीबुटी म्हणजे आयुर्वेदिक औषधांचं एक पुण्यातील नामवंत दुकान आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणले की आपल्याला सर्वप्रथम बदामापासून आपण सुरुवात करतो. तर बदामामध्ये ऍक्च्युली 2 प्रकार असतात. एक कॅलिफोर्निया बदाम आणि दुसरी असते मामरा बदाम. बाकी तसे छुटपुट नमुने काश्मीरी बदाम वगैरे आहे, पण त्याच्यात आपण भानगडीत नाही पडायचं. तर हे बघा, ह्या ज्या बदाम आहेत या सगळ्या कॅलिफोर्निया बदाम. हे बघा हे बदाम, ही ऑस्ट्रेलियन बदाम. ही जी तुम्ही दोन्ही बघितली ती ऑस्ट्रेलियन बदाम आहे. या दोन्ही कॅलिफोर्निया बदाम आहेत. बदाम कॅलिफोर्निया. किती व्हरायटी बदाम? बदामामध्ये याच्यामध्ये आपल्याकडे कॅलिफोर्निया बदाम मध्ये 5 नमुने आहेत. त्यानंतर एक प्रकार आहे त्याला कॅलिफोर्निया बदाम नंतर असतो मामरा बदाम. आणि हाच बदामाचा खरा प्रकार आहे. आयुर्वेदामध्ये ज्या बदामाचं वर्णन केलेलं आहे तो बदाम म्हणजे मामरा बदाम. कारण की हा बदाम जो आहे हा पिकतो आम्ही इराण आणि अफगाणिस्तान या 2 प्रांतामधून येतो. तर हा बदाम जो आहे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला बदाम खरा हा आहे. कारण की हा बदाम 8,000 वर्षापूर्वी काय आयुर्वेद जेव्हा लिहिला त्यावेळेला हा बदाम काय अमेरिकन बदाम येत नव्हता. आता या दोन्ही बदाम मधला फरक तुम्ही बघू शकता. हा कॅलिफोर्निया बदाम आहे, हा मामरा बदाम आहे. आयुर्वेदात सांगितलेले जे गुणधर्म बदामाचे आहेत, आयुर्वेदात आपल्या पूर्वजांनी जे गुणधर्म ऋषी मुनींनी जे लिहून ठेवलेले ते 100% याच्याबद्दल आहे, ते याच्याबद्दल नाही. आयुर्वेदिक मामरा बदाम नंबर 3 असे त्यांनी नंबर दिलेले. बदाम झाल्यानंतर आपण दुसरं आपल्या डोक्यामध्ये येतं काजू. तर काजू पिवळसर असतो. हे बघा, हा कोकणचा काजू आहे. माझ्याकडे जो तुम्हाला मिळणार तो शुद्ध कोकणचा काजू म्हणजे प्युअर कोकणचा काजू मिळणार तुम्हाला. बघा असा, हे बघा. त्यानंतर बदामाची आमच्याकडं, त्यानंतर काजूची आमच्याकडे साईज प्रमाणे म्हणजे W320, 240, 210, 180, 150 नंबर सगळ्या नंबरचे काजू उपलब्ध आहेत आपल्याकडे. दुसरा दाखवा ना. हा दाखवतो ना. हे बघा, हा आहे साली सकटचा काजू. साली सकट? हो, हा साली सकट काजू आहे. हा साला सहित येतो. बघा साला. त्यानंतर हे बघा, हा चीज काजू, हा पुदिना काजू, हा मसाला काजू, हा सॉल्टेड काजू, हा रोस्टेड काजू. बघा रोस्टेड काजू. काजूचे पण किती प्रकार आहे? हा रोस्टेड काजू. तर असे काजूचे आपल्याकडे इतके भरपूर प्रकार आहेत. ओके. आता त्यानंतर काजू झाले, बदाम झाले. आता आपण येऊया काजू, बदाम, त्यानंतर किशमिश. काजू झाल्यानंतर आपण येऊया किसमिस कडे. काय हे बघा, हे जे माझ्याकडे 3 प्रकार इंडियन किसमिस मध्ये आहेत, हे आहेत इंडियन किसमिस. हा मनुके याला हा माल साधारणपणे आपल्याकडे नाशिक, सांगली, तासगाव, पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये तयार होतो. हा याच्यामध्ये आमच्याकडे एक मुख्य म्हणजे काय, आमच्याकडे प्रत्येक वस्तूचे रेट लिहिलेले, त्यामुळे गिराईकाला कुठल्याही प्रकारचं शंका राहत नाही. बघा रेट लिहिलेले, प्रत्येकाचे याचे रेट लिहिलेले. बदामाची तुमचे हे वेगवेगळे 3 प्रकार. अजून हे झाले इंडियन किसमिस.
आता किसमिस मध्ये अजून अफगाणवरनं जे किसमिस येतात हे बघा. आता हा जो आहे हा बी वाला किसमिस आहे, अफगाणी किसमिस, याला म्हणतात अबजोश. हे बघा हा अबजोश किसमिस आहे बघा. हा अफगाणी. हा अफगाणिस्तान वरून येतो. हा ओके. हा अबजोश किसमिस आहे. काय हा म्हणजे थंडावा देण्यासाठी, पित्तनाशक, पोट साफ होत नसेल तर रात्री भिजवून वगैरे ते त्याचे असा खाल्ला जातो. हा आहे संदूखाणी म्हणतात याला. असा खूप लांब असतो, आपल्या बोटाच्या पेरा इतका लांब असतो हा किसमिस. हे बघा. वाव. ते म्हणून आणि हा खूप गोड असतो. हा खूप म्हणजे खूप गोड असतो हा. बरं का. हे बघा दाखवा. हे बघा. त्यानंतर हा रेग्युलर अफगाण किसमिस. हा रेग्युलर, ज्याला आपण हिरवी किशमिश म्हणतात ती ही आहे. आता हा म्हणजे कसं आहे, हा थोडा जुना माल आहे. आता नवीन माल सुरू होईल पुढच्या महिन्यात. त्यानंतर हा एकदम हिरवागार येतो. आता हा सगळा कोल्ड्रूमचा माल आहे. ओके. हा कोल्ड्रूमचा माल आहे. तुमच्याकडे प्रत्येक देशाचे काजू मिळतात. अफगाणिस्तान, हा सगळ्या देशाचे आपल्याकडे म्हणजे किसमिस मध्ये जेवढ्या व्हरायटी एवढ्या सगळ्या उपलब्ध आहे. आता आपण काळे मनुके दाखवतो मी तुम्हाला. हे बघा हे काळे मनुके. या काळ्या मनुकामध्ये दोन प्रकार येतात, एक बी वाला असतो, एक बिगर बी वाला असतो. ओके. हा बी वाला काळा मनुका आहे आणि हा बिगर बी वाला काळा मनुका आहे. काळा मनुका खाण्याचे मुख्य फायदे म्हणजे हिमोग्लोबिन जर कमी झालेलं असेल तर काळा मनुका खाल्ल्याने खूप फरक पडतो. पित्तशामक आहे. त्यानंतर हे जर रेग्युलर खाल्ला तर हा भिजवून खावा हा शक्यतो. तर याच्याने पोट साफ वगैरे होणं, बद्धकोष्ठाची तक्रारी याच्याने दूर होतात. हे याचे खूप मुख्य गुणधर्म आहेत काळ्या मनुक्याचे. काळा मनुका खाणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि मी प्रत्येकाला सजेस्ट करेन. हे बघा काळ्या मनुक्याचे माझ्याकडे इतके पण नमुने आहेत काळ्या मनुक्याचे. हे बघा हे काळा मनुका, काजू, बदाम, पिस्ता हे झाला. आता पिस्ता. आता त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स मध्ये येतात ग्रीन पिस्ते. तर पिस्त्यामध्ये दोन प्रकार येतात. एक हा रेग्युलर पिस्ता. दाखवा ना. हा रेग्युलर पिस्ता हा स्वीट्स मध्ये वगैरे वापरला जातो किंवा दूध मसाला म्हणा किंवा असंही खाण्यासाठी सुद्धा वापरतात. हा मुख्यत्वे कॅलिफोर्निया आणि अफगाणिस्तान, इराण इकडून येतो हा पिस्ता. काय त्यातल्या म्हणजे इराणचा जो पिस्ता असतो, इराण अफगाणिस्तानचा, तो खूप क्वालिटी असतो. हा कॅलिफोर्निया आहे. पिस्ता आहे हा रेग्युलर पिस्ता आहे. आता हा जो पिस्ता आहे हा मी तुम्हाला फोडून दाखवतो. हा वर्ण हिरवा असतो पण आतमध्ये तेवढासा हिरवा नसतो. जर याच्यात जो एक येतो दुसरा पेशावरी पिस्ता म्हणतात, त्याला पिस्ता म्हणतात. हे बघा आता तो तुम्हाला मी दाखवतोय. बघा हे बघा हा पिशोरी पिस्ता. हे बघा हा खूप महाग असतो. हा 3,500 ते 4,000 रुपये किलो रेट आहे याचा. 3,000-4,000 रुपये किलो. हो हा याचा रेट खूप जास्त आहे. बरं का. हे बघा हा एकदम वर्ण जरी हिरवा नसेल, हा पूर्ण हिरवागार असतो. हा पूर्ण हिरवागार आहे. बघा आता दोन्ही मधला फरक तुम्ही बघा स्पष्टपणे अगदी. ओके. आणि खरा पिस्ता म्हणजे याची चव पण फार अफलातून आहे याची चव. आता हे झाले पिस्त्यामधले प्रकार. हा जो पिस्ता आहे काय, हा संपूर्णपणे काय असतं की हा आतला गर आहे, याच्यावरती टर्फल असतं. ओके. हा हे टर्फलातले जे पिस्ते असतात ना त्यातनं हे काढले जातात. मीठ लावून याला टर्फलाला जेव्हा भाजलं जातं तेव्हा हा असा खारा पिस्ता तयार होतो. खारा पिस्ता. हा खारा पिस्ता, सॉल्टेड पिस्ता म्हणतात याला. बघा हे बघा हा सॉल्टेड पिस्ता. ओके. याच्यामध्ये सुद्धा क्वालिटीनुसार नमुने आहेत बघा आपल्याकडे. बघा ड्रायफ्रूटचे रेंज सरांकडे भरपूर आहे. हे बघा हे आता पीसचे हे सगळे वेगळे नमुने आहेत. ओके. काही कॅलिफोर्नियाचे आहेत, काही इराण अफगाणिस्तानचे आहेत. ओके. आणि एक खास 4,000 रुपये किलो पिस्ता. ओके. सगळ्यात रिच आयटम ज्याला म्हटलं जातो तो म्हणजे अंजीर आणि अक्रोड. ओके. हा आता अक्रोड हा अंजीर जो आहे हे बघा क्वालिटीनुसार नमुने आहेत. बघा हा 1,000 रुपये किलो पासून ते आपल्याकडे म्हणजे आता इथं 3 एवढे नमुने लावलेले आहेत. दाखवतो का अंजीर? हे बघा हा 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बघा हा अंजीर. हे बघा हो हे अंजीर आहे बघा. साईज नुसार आहेत बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे बघा आता हा थोडा लहान येईल, हा त्याच्यापेक्षा थोडा लहान आहे. नाही हा दाखवतोय बघा. हा त्याच्यापेक्षा थोडा लहान येईल. हे बघा त्याचे साईज नुसार रेट आहेत सगळे. ओके ओके. हा साईज नुसार रेट आहे. आणि याच्यापेक्षा मोठा पाहिजे तर मोठा सुद्धा आहे. तो जवळजवळ 4,000 रुपये किलो आहे. ओके. याच्यापेक्षाही मोठा येईल तो. बघा अंजीरचे पण किती आहे आणि त्यांनी प्रत्येक प्रोडक्टचे पुढे रेट लिहिलेले आहे. तुमच्या काही शंका नाही, व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला हे रेट. आता हे बघा आपल्याकडे अक्रोडचे एक सगळ्यात पहिला हा आहे काश्मीरी अक्रोड. हा काश्मीरी अक्रोड आहे. जास्त आम्ही आता काश्मीरी अक्रोड आम्ही सुट्टा विकत नाही. काश्मीरी अक्रोड काय होतं, थोडासा त्याला एक ऑइली स्मेल येतो. म्हणजे हा अक्रोड बघा सगळीकडे उपलब्ध आहे.
पण ह्या अक्रोडला खूप लोकांची तक्रार असते की थोडासा त्याला ऑइली स्मेल येतो त्याला, हो काश्मीर. त्याच्यामुळे काश्मीरीला हा जो अक्रोड आहे रेकमेंड करत नाही. अक्रोड जो आहे हे बघा, हा याला म्हणतात कागदी अक्रोड. इकडे हे बघा, इकडे बघा, हे बघा, हे बघा दाखवतोय बघा. हा आपला बेसिक खजूर आहे, लाल खजूर. हा. हा बेसिक लाल खजूर. ओके. हा 100 ते 115 रुपये किलो रेट असतो याचा. त्यानंतर ही साधी काळी खजुरी काय, ही 150 रुपये किलो आहे. खजूर. त्यानंतर याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये ही सीडलेस आहे, ही ब्लॅक क्राऊन. हा मुजाफती खजूर जातीचा खजूर असतो हा. त्यानंतर हे बघा, त्यानंतर हे खजूरचे अजून प्रकार लावलेले आहेत. बघा, ही एक खजूर आहे, खूप गोडीला जबरदस्त असते. हे बघा, हे बघा, तर दंडी खजूर म्हणा किंवा याला काय म्हणतात ट्युनिशियन खजूर काय, हे बघा, वाव, गोडीला जबरदस्त असते, जबरदस्त गोडीला असते. त्यानंतर हे बघा, या इकडं, हे बघा, ही आजोबा खजूर. ही आजोबा खजूर रक्तवाढीसाठी या काळ्या खजूर खाल्ल्या जातात. ही आजोबा खजूर झाली. त्यानंतर आपण मगजूल किंवा मेडजूल खजूर म्हणतात तिला. हे बघा, हे मेडजूल खजूरचे प्रकार आहेत आपल्याकडे. खजूरचे हा, हे बघा, हे मेडजूल खजूर. हे बघा, ही एवढी मोठी खजूर असते बघा, हातावर घेतली म्हणजे तुमच्या लक्षात येईल साईज किती मोठा खजूर येतो काय. त्यानंतर ही कलमी खजूर. कलमी सफावी खजूर म्हणतात तिला. त्याच्यामध्ये आमच्याकडे 3 प्रकार आहेत काय. आता ही रेग्युलर खजूर आहे बघा, ही रेग्युलर काळी खजूर. रेग्युलर काळी. हा, रेग्युलर काळी, ही त्यातली सीडलेस. आणि ही परत सफावी खजूर. आता त्यानंतर हे खारीकचे नमुने आहेत आपल्याकडे एवढे सगळे. खारीक. हा, ओके. ही काळी, ही पिवळी खारीक, काळी खारीक, सगळ्या वस्तूंवर भाव लिहिलेले आहेत. ओके. काळी खारीक. हे बघा, आता ही किती मोठी आहे बघा. हा, मोठी साईज हातावर आहे. ठेवून दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे मोठी साईज आहे. आणि तुमच्याकडे अशी पण खजूर हे मिळतात का खारीक? हो, स्लाइस पण आहे, खारीकची पावडर पण आहे. बघा, खारीकची पावडर आणि खारीकची स्लाइस पण इथे खारीकचे स्लाइस पण मिळतील तुम्हाला. ओके. तर तुम्हाला काय करायची गरजच नाही. ओके. त्यानंतर ड्रायफ्रूट मधला सगळ्यात महत्वाचा आयटम काय होतं की बरेच लोक ड्रायफ्रूटचे लाडू बनवतात, त्यांना डिंक लागतो. ते बघा, हे डिंकाचे नमुने आहेत आपल्याकडे. हे बघा, हे एवढे 8 नमुने डिंकाचे आहेत बघा. हा बबुल गोन म्हणजे बाबळीचा डिंक आहे. हा खूप काटक, म्हणजे माणसाला म्हणजे काटक असतो हा डिंक. हा आहे शेवई डिंक. हा सगळ्यात भारी डिंक. हा धावडा डिंकाचा शेवई असते. हा खरा प्रॉपर धावडा डिंक आहे बघा. हा धावडा डिंक आहे. हा धावड्यातला जरा थोडा ज्याला म्हणतात ना काळ्या रंगाचा डिंक, तो. हाही धावडा डिंक आहे, हाही धावडा डिंक आहे. आणि ही त्याची कणी आहे, म्हणजे एक क्वालिटीनुसार सगळे आहेत. त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतोय बघा, ही चारोळी. ही चारोळी बद्दल तर म्हणजे ड्रायफ्रूट मधला हा एक प्रकार आहे. थोडस दाखवतो का खाली? हो, दाखवतो. हे बघा, ही एवढी मोठी चारोळी तुम्हाला म्हणजे सहसा कुणी ठेवत नाही बघा. केवढी मोठी चारोळी बघा ही. ओके. चारोळी. हा, हे बघा, केवढी मोठी आणि सुपर साईज आहे ही, एकदम सुपर क्वालिटी एकदम. हे झालं. त्यानंतर चारोळी नंतर तुम्हाला मी आता दाखवतो ही गोडांबी. ही बिब्याची गोडांबी असते. ही लाडू मध्ये टाकतात. कंबर दुखी वगैरे किंवा बाळणपणामध्ये महिलांना ही फार गुणकारी असते ही. त्यानंतर बघा, या सगळ्या आहेत बघा. ही तुळसबी आहे, ही सब्जाबी आहे काय. त्यानंतर या चिया सीड्स आहेत काय. हा, चिया सीड्स आहेत. या मिक्स सीड्स आहेत. या रोस्टेड मिक्स सीड्स आहेत. हा एक ट्रेल मिक्स, याला ब्रेकफास्ट मिक्स पण म्हणतात याला. हे एक मिनिट, हे तुम्हाला मी दाखवतोय बघा. हे बघा, याच्यामध्ये 5-6 वस्तू असतात. याच्यामध्ये सगळ्या सीड्स आहेत याच्यामध्ये. हे बघा, ही सनफ्लॉवर सीड आहे, पंपकिन सीड आहे. त्यानंतर तुमचे बदाम आहे. हे बघा, ही क्रॅनबेरी आहे. आणि हे जॉगरी सिरप म्हणजे गोळाच्या पाकामध्ये ही तयार केलेली असते. म्हणजे जिमला वगैरे जाणारे लोक याला विशेषतः प्रेफर करतात बघा. एक वाटीवर खाऊन गेलं ना म्हणजे जिम डाएटच झालंय. सकाळी किंवा पटकन आता ज्याला घाई गडबड असेल, नाश्ता वगैरे करायला वेळ नाही, पटकन खाऊन गेलं, 2-3 तास भूक लागत नाही. इतकं चांगलं. याला नट्स म्हणतात. ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं ना, काजू, बदाम, पिस्ता हे सुद्धा सगळे नट्स आहेत. आपले शेंगदाणे सुद्धा नट्स आहेत. पण हे आपल्याकडे फारशा लोकांना माहित नाहीयेत. हे याला मॅकाडामिया म्हणतात याला. याच्यावर आम्ही सगळे गुणधर्म पण लिहिलेले. कोलेस्ट्रॉल कमी करून हे बघा, हा मॅकाडामिया आहे. हे बघा, हे सगळे तुमच्याकडे आउट ऑफ चे पण ड्रायफ्रुट्स मिळतात. हे बघा, हे ब्राझील. हा तुमचा हा ब्राझील नट. हा थायरॉइड वगैरे यांच्यावरती फार गुणकारक आहे. त्यानंतर बघा, हा पिकॅन नट्स, हा हेझलनट. त्यानंतर हा एक आहे बघा, हा सगळ्यात महागडा ड्रायफ्रूट आहे. याला म्हणतात पाईन नट्स म्हणतात याला. हा पाईन नट. हे बघा, हा 6,000 रुपये किलो. हा पाईन नट म्हणतात याला. पाईन नट आपल्या हिंदीमध्ये त्याला चिलगोजा म्हणतात. हा आपल्या काश्मीरमध्ये आणि
इराण अफगाणिस्तान म्हणजे हिमालयाच्या पायथ्याला हा होतो. ओके. हा त्यानंतर याच्यामध्ये येतात प्रकार बेरीज. बेरीज मध्ये मुख्य प्रकार आहे बघा, हे आहेत ब्ल्यूबेरी, काय ही क्रॅनबेरी आहे, ही मिक्स बेरी आहे, त्यानंतर एक गोजी बेरी आहे बघा, ही हे बघा. हा त्यानंतर हे बघा, ही अशी असते, ही गोजीबेरी. हा याला गोजी बेरी म्हणतात तिला. त्यानंतर ही क्रॅनबेरी असते बघा, दुसरी विदाऊट शुगर क्रॅनबेरी आहे. ओके. हा हे अशी. हा ही विदाऊट शुगर क्रॅनबेरी काय. ओके. हे झाल्यानंतर त्यानंतर ड्राईड फ्रुट्स. ड्राईड फ्रुट्स म्हणजे हे बघा, हे मँगो, हा पण मँगो आहे. मँगो. हा हे मिक्स ड्राईड फ्रुट्स आहेत. दाखवतो का ते मिक्स ड्रायफ्रूट? मिक्स ड्राईड फ्रूट, ड्रायफ्रूट नाही, हा ड्राईड फ्रुट्स. ड्राईड फ्रूट. हा म्हणजे वाळवलेली फळं साखरेमध्ये. ओके. हा हे बघा, हे असे वाळवलेली फळं, वाळवलेली फळं साखरेमध्ये. पॅकेट मिळतं ना? हा पॅकेट्स पण आहेत, सुट्टे पण आहेत, जसे पाहिजे तसे मिळतील. हा. 5 किलोची पेटी असते त्याची, ती 10 किलोची पेटी असते ती पण मिळेल. त्यानंतर बघा, हे आलू बुखारा, हा ड्राय. हा हे पायनॅपल कॉइन्स, हे ड्राय पायनॅपल, हे ड्राय जिंजर, हे ड्राय किवी. ओके. हा हे झाल्यानंतर आता सध्या बघा, यात हे सूर्यफूल बी. त्यानंतर ही पंपकिन सीड्स आहे. ओके. हा हे पंपकिन सीड्स, हे मस्कमेलन सीड्स, हे बघा मस्कमेलन सीड्स. आणि हे मगज बी म्हणजे हे कलिंगडाचं बी आहे. हे बघा, हे मगज बी. हा हे कलिंगडाच्या आतला घर आहे, हा कलिंगडाच्या बियाच्या आतला घर आहे. हा टरबुजाच्या आतला, हा खरबुजाच्या आतल्या बियांचा घर आहे. हा हे सूर्यफूल आणि हे भोपळा. ओके. मखाणा आहे बघा, हे मखाना. हे बघा ते मखाणे आहे बघा. हा मखाणा दाखवतो मी तुम्हाला, मखाना निकाल उपरचे. बघा हा म्हणजे आज सगळीकडे हाच मिळतो, पुण्यामध्ये जास्त दुकानामध्ये ड्रायफ्रूट हाच मिळतो. हा खूप बेसिक आहे, याचा भाव 250 रुपये पाव किलो आजचा भाव आहे बरं का. आता आमच्याकडे याच्यापेक्षा सुपर क्वालिटीचे मखाणे आहेत बघा. आता हा बघा, फुल साईज आहे बघा. तुम्ही जर कम्पॅरिझन केलं तर लक्षात येईल तुमच्या, हे मखाना. लगेच समोर फरक दिसतो बघा. आणि हा एकदम एक्सपोर्ट क्वालिटी मखाना. ओके. हा म्हणजे सुंदर सगळा एक एक हँड पिक ज्याला म्हणतात तो प्रकार आहे. तर तुम्ही ड्रायफ्रूटच्या तर भरपूर व्हरायटीज दाखवल्या. बाहेरच्या ते आउट ऑफ कंट्रीचे पण ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे मिळतात आणि पुण्यामध्ये स्पेशल तुमच्याकडे मिळतात. तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का? यश ट्रेडर्स 84 शुक्रवार पेठ, मंडईच्या मागच्या बाजूला जे मंडईचं मेट्रो स्टेशन आहे, गेट नंबर 2 मुख्य हे लक्षात ठेवायचं, कारण मेट्रो स्टेशनला 3 गेट आहेत. आमचं गेट नंबर 2च्या शेजारी 3ऱ्या बिल्डिंग मध्ये दुकान आहे आमचं. आणि मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9226246667. आणि 7 दिवस चालू असतं ना शॉप? नाही, रविवारी दुकान बंद असतं. रविवारी बंद असतं. आणि सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंतची दुकानाची वेळ आहे. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला यश ट्रेडर्स याच्यातले ड्रायफ्रुट्सची कोणती रेंज आवडली, ड्रायफ्रुट्स आवडले, कमेंट करून सांगा. इथे भरपूर प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिळतात आणि काजू, बदाम, पिस्ता याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिळतात. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.